आपण पाहतोय की लोकसभा निवडणुका लागल्यात, रणशिंग फुकलं गेलंय आणि कधी कुणाच्या मनात नव्हतं त्या पद्धतीने अचानक शिवसेनेचे उपनेते सन्माननीय अमोलजी कोल्हे साहेब यांचा राष्ट्रवादीमध्ये शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने प्रवेश झाला आणि त्या प्रवेशानंतर शिरूर लोकसभेची नाही म्हटलं तरी थोडी स्थित्यांतर बदलली गेली आणि या सगळ्याचा आढावा प्रत्येक पक्ष घेत असतो। त्याचप्रमाणे या शिरूर लोकसभेला 3 वेळेला खासदार अतिशय उंचीने निवडून आले। अर्थात लोकांना खासदारकी किती योग्य असावी, किती स्वस्त असावी, कशा भूमिकेत असावी म्हणून खासदारांनी आटोकाट प्रयत्न केल्यामुळेच खासदार लोकांना नेहमी वाडी वस्त्यांवर गावांवर आणि सगळ्या लोकांना भेटायला लागले। पंतप्रधान सडक योजना त्यांच्या समोर आल्या आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना खासदार सगळ्यांच्या समोर असताना अचानकपणे 3 वेळेला ते निवडून गेल्या तर चौथ्या निवडणुकीला मात्र ज्या वेळेला राष्ट्रवादीने आता मोर्चेबांधणी चालू केली आणि निवडणुकीचा असलेला आपला अजेंडा घेऊन ते कामाला लागले त्यावेळेला आपसुकच शिवसेनेच्या लोकांमध्ये चर्चा चालू झाली। मग ती केवळ जुन्नरच नाही तर असलेल्या 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभेमध्ये शिवाजी आढळराव पाटलांना इथून पुढच्या लढाईमध्ये पूर्वीच्या सर्व जुना शिवसैनिकांना बरोबर घ्यावं लागेल अशा पद्धतीने एक पॉझिटिव्ह रिप्लाय यायला लागला। मग खेडचे अशोक खांडे महाराज असतील, रामदासजी धनवटे असतील, किंबहुना आमच्या भागामध्ये सुनील मेहरा असतील, अनिल मेहरा असतील, नेताजी दादा डोके असतील, नानाताई डोके असतील, विश्वासराव आमले असतील, लताताई आमले असतील, स्वातीताई ढोले आहेत, सूर्यकांतजी ढोले आहेत, दत्तोबा ढोले आहेत, असे एक ना अनेक असे खूप लोकांची मी नावं सांगू शकतो। असे सर्व मातब्बर शिवसेनेचे ज्यांनी शिवसेना 40 वर्ष रुजवली अशा सर्व लोकांना पुन्हा एकदा संधी देण्याच्या निमित्ताने शिरूर लोकसभेमध्ये चर्चा चालू झाली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर राहिलं विद्यमान आमदार शरद सोनवणे यांचं आणि त्या अनुषंगाने संजय राऊत साहेब यांनी राम जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत सन्माननीय रामजी गावडे त्यांना निरोप दिला की विद्यमान आमदार शरद सोनवणे यांना आपण जाऊन भेटलं पाहिजे, त्याच्याशी आपण बोललं पाहिजे। त्यांना सांगा की जुन्या लोकांना शिवसेना पुन्हा घर वापसी मागते, स्वगृही परत या असं म्हणते आहे, तर आपण जर त्यांच्याशी जाऊन संवाद केला तर शिवसेनेला त्या पद्धतीने पुढे काम करायला सोपं जाईल, शिरूर लोकसभेची बांधणी आपल्याला करता येईल। आणि ती गडबड चालू असतानाच माझी कसे कोणत्याही पद्धतीचा डायलॉग नाही, माझ्या कुठल्याही पद्धतीचा पक्षप्रवेशाचा त्यावेळेला कुठलीही चर्चा नसताना देखील अचानकपणे शिवसेनेचे काही लोक दुखावले गेले। शिवसेनेचे म्हणण्यापेक्षा मी त्यांना असं म्हणलं की ते स्वतः काही इच्छा आकांक्षा बाळगून अनेक वर्षापासून की मला आमदार व्हायचे म्हणून। लोकशाही 100% अपेक्षा असणे गरजेचं आहे, परंतु ज्या तातडीने ज्या घाईने पक्षाच्या विरोधामध्ये जी पत्रकार परिषद गेली ती पत्रकार परिषद अतिशय वादळी राहिली। त्यामुळे आदरणीय उद्धवजींच्या भावना दुखवल्या गेल्या, शिवसैनिकांच्या भावना दुखवल्या गेल्या। वास्तविक त्यांचा काही हेतू नव्हता, त्यांना थोडासा राग होता, शरद सोनवणेवर राग होता, तो असलाय पाहिजे, त्याबद्दल काही दुमत नाही, कारण शेवटी आम्ही स्पर्धक आहोत एकमेकांचे।